नमस्कार. खरं तर आजची जी काही पत्रकार परिषद बोलवायची एकच कारण आहे. मंगळवारी पहाटे 1 वाजता उपोषण खरं तर सोडलं. उपोषण का केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती, परंतु तरी देखील 30 तारखेला ज्या आश्रमशाळेतील जेवणामध्ये आळ्या निघाल्या होत्या त्या आळ्यांसंदर्भात काही प्रेसमधून किंवा आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटी दिल्या, परंतु घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांनी वरती रिपोर्ट चुकीचा पाठवला. त्याच्यामुळं आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन खरं तर आम्ही 9 तारखेपासून उपोषण केलं. उपोषण सोडण्याच्या दिवशी खरं तर मनस्थिती चांगली नव्हती. उपोषणाच्या दरम्यान अप्रत्यक्ष खूप लोकांनी खरं तर मदत केली. त्यामध्ये आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर फोन केले, प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्या दिवशी त्यांच्या माध्यमातून खरं तर खूप मदत झाली. नंतर राज्याचे फूड अँड ड्रग मिनिस्टर जिरवळ साहेब यांनी फोनवरून माहिती घेऊन त्यांनी देखील प्रत्यक्षरित्या मदत केलेली. त्याच्यानंतर डॉक्टर किरण लामटे आमदार अकोले यांनी देखील फोन करून माहिती घेऊन मी वरिष्ठ पातळीवरती पाठपुरावा केलेला असं सांगितलं. आणि विशेष मदत खरं तर जी झाली ते या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा सोनवणे यांनी पहिल्या दिवसापासून तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत वेळोवेळी भेट देऊन याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये कारण एकच होतं की जे काही लहान मुलं आश्रमशाळेमध्ये शिकतात, गोरगरिबाची मुलं शाळेमध्ये शिकतात, त्यांच्या अन्नामध्ये कुठल्याही प्रकारचं असं चुकीचं व्हायला नको. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे अवेअर राहण्यासाठी खरं तर ते खूप तसे कॉन्शियस आहेत आणि त्यांनी मदत केली. विशेष म्हणजे माझे सगळे इथं बसलेले सगळे मित्र मंडळींनी मदत केली, सरपंच संघटनेने मदत केली. आणि विशेष म्हणजे हे सगळं जे प्रकरण आहे ते पत्रकार बांधव आपण सगळे, मग त्याच्यामध्ये संदीपदादा उत्तरडे असतील, काकाभाऊ असेल, विशेष खडलक सर असतील, मिथून मोजाड असतील, त्याच्यानंतर पंढरीनाथ सरोगदे आहे, सोनू गोडे आहे, या सगळ्यांनी मध्ये पत्रकार वाणी साहेब आले होते, किरण साबळे आहे, किरण आपला मस्कर आहे, अरुण मोरे सरांनी देखील चांगली मदत केली. या सगळ्या पत्रकारांनी खरं तर लावून म्हणजे चांगली बातमी लावून धरली होती. विशेष म्हणजे प्रिंट मीडियामध्ये दत्ता मस्कर सरांनी आणि मीनानाथ पानसरे सरांनी देखील मदत केली होती. माझ्या मित्रांमध्ये राजू डोंगरे, अशोक बोचरे, ॲडव्होकेट सचिन चव्हाण, त्याच्यानंतर आमचे युवा कार्यकर्ते शुभम मुंडे, शुभम भवारी ह्या माणसांनी देखील मदत केली. आणि आमच्या नेत्यांमध्ये काळूदादा शेळकंदे आणि मारुती शेठ वायाळ, जनकू बोराडे ह्या माणसांनी सुद्धा चांगली मदत करत असताना महिला नेत्यांनी देखील मदत केली. त्याच्यानंतर माझा मित्र माझ्याबरोबर सावली सरकारात येते बाळासाहेब साळवी, जणू आपला बंडू शेठ उतळे. विशेष म्हणजे बंडू शेठ उतळेंचे जे वडील आहेत पोपट उतळे, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे राहायचे. आणि विशेष म्हणजे माझा मित्र आपला धीरज दातखेळे, त्याच्यानंतर आपल्या सगळ्याच मित्रांनी खरं तर मदत केली. आता सगळ्यांची नावं घ्यायला खूप मोठी यादी ती त्या दिवसामध्ये आलेली, परंतु त्या दिवशी हे उपोषण स्थगित केलेले. हे उपोषण किंवा हा लढा काही थांबलेला नाही. जोपर्यंत गोरगरिबांच्या जेवणामध्ये सुधारणा होत नाही, त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून लढणारे माझे मित्र राजू डोंगरे तर मला प्रत्येक गोष्टीला आहेत आणि विठ्ठल बोराडे देखील आहेत. अतिशय आपल्याला हा लढा जोमाने लढायचे. आम्ही लवकरच याबाबत जो काही रिपोर्ट खरं तर किरण खत्री साहेब IAS आहेत, प्रकल्प अधिकारी दारू तथा उपजिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी जो काही रिपोर्ट दिला तो अतिशय वस्तुनिष्ठ दिला. मुख्याध्यापक देखील सांगत होते की याच्यामध्ये आळ्या आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी देखील येऊन सांगितलं की याच्यामध्ये आळ्या आहेत. मग जो काही खोटरडा अधिकारी आहे, ज्यांनी शासनाची दिशाभूल केली, आदिवासी समाजाची दिशाभूल केली, तो आता उघडा पडलेला आहे. तो रिपोर्ट आल्यानंतर आता आम्ही उपोषण त्या दिवशी स्थगित केले. आपल्याला आता पुढची जी काही लढाई आहे ती प्रशासकीय लेवलची, न्यायालयीन लेवलची, ती खरं तर आपल्याला लढायची. अशा अधिकारी ह्या आदिवासीचं आमचं काही भलं करणार नाही याच्यावरती आमचं ठाम मत आणि विश्वास आहे. आणि विशेष म्हणजे अप्पर आयुक्त ठाणे सन्मान्य गोपीचंद कदम साहेब यांनी देखील ह्या गोष्टीची लगेच दखल घेतली तक्रारीची आणि लगेच एक सदस्य समिती नेमली आणि विशाल खत्री साहेबांना पाठवलं. नंतर राज्याचे जे काही आयुक्त आहेत सन्मान्य लीना बनसोड मॅडम, त्या लीना बनसोड मॅडमनी देखील माझं फोनवरती देखील ऐकून घेतलं होतं. नंतर आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं होतं
त्याच्यामध्ये संजय साबळे, राजू शेटुगरे, मिथुन मोजाड, शंकर गोडे सर, प्राध्यापक शंकर गोडे सर आणि बंडू उतळे असे अनेक जण त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी आमचं म्हणणं मॅडमसमोर सांगितलं. मॅडमनी सुद्धा सांगितलं होतं की जो अहवाल आल्यानंतर मी 100% त्याच्यावरती कारवाई करणार. आणि मॅडम अतिशय तत्पर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून खरं तर आदिवासी विभागाला लाभल्यात. त्या जेव्हापासून आदिवासी विभागामध्ये आल्यात तेव्हा तिथल्या ऑफिसचा आणि एकंदर आदिवासी विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे सगळं करत असताना राज्याचे जे सेक्रेटरी आहेत वाघमारे साहेब किंवा आदिवासी विकास मंत्री यांचीसुद्धा आम्ही भेट घेणार आहे. खरं तर सेंट्रल किचनचा परवाना रद्द करायला पाहिजे होता सन्माननीय देसाईंनी, पण तसं काही न करता उलट त्यांची पाठराखण केली का त्या जेवणामध्ये आळ्या नसून अंकुर आहे, राजम्याला आला मोड. हे अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक होतं. ते आठवलं तरी प्रचंड राग आणि संताप खरं तर येतो की इतका जबाबदार अधिकारी आमच्या मुलांच्या जेवणामध्ये आळ्या आहेत आणि तो असा खोटा रिपोर्ट कसा देऊ शकतो. परंतु शेवटी त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्याची जे काही आम्ही रिपोर्ट्स वगैरे आलेले आहेत, विशेष म्हणजे जुन्नर पोलीस स्टेशनने देखील खूप मदत केली. त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत, त्याच्यानंतर PI अवचर साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगलं सहकार्य केलं. त्यांनी देखील सोमतवाडी आश्रमशाळेवरती जाऊन तपास केलेला आहे. त्यांच्याकडे देखील आम्ही पाठपुरावा करतोय की जेणेकरून न्यायालयीन आणि प्रशासकीय लढाईमध्ये असे अधिकारी पुन्हा महाराष्ट्रामध्ये, हा प्रश्न काही इथलाच नाही, महाराष्ट्रामध्ये जे काही 552 आश्रमशाळेत तिथे जेवण जाते, काही 400-450 हॉस्टेल्स आहेत मुलांचे, तिथं जेवण जाते. माझं या निमित्ताने त्या सर्व ठेकेदारांना सांगणे की आता सुधरा. आता आम्ही आदिवासी समाज काही अडाणी राहिला नाही, आम्ही अवेअर झालो आहे. इथून पाठीमागे आम्ही आळ्या खाल्यात, किडे खालेत, सोंडे किडे खालेत, माश्या खाल्यात, पण भविष्यामध्ये आमच्या मुलांच्या ताटामध्ये निकृष्ट दर्जाचं काही जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या लेवलला पाठपुरावा करून खरं तर हा मुद्दा आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळं खरं तर आजची ही विशेष पत्रकार परिषद घेऊन ज्या माणसांनी, ज्या समाजातल्या बांधवांनी, ज्या इतर सगळ्यांनी उपोषणाच्या दरम्यान मला भेटी दिल्या, मला मदत केली आणि मदत करून हे उपोषण यशस्वीरित्या होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आभार मानण्याच्या दृष्टीने खरं तर आम्ही आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आलो आहे. काय विचारत असेल तर पुढची दिशा नक्की कशी असणार आहे, काय एक थोडक्यात? तर आता आम्ही सांगितलं तसं आता पहिली भेट आम्ही अप्पर आयुक्त आणि सेक्रेटरी आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांची भेट घेऊन हा जो अहवाल आल्याचा पाठपुरावा करणार, काय कारवाई तुम्ही करणार त्याचा पाठपुरावा करणार आणि पाठपुरावा झाल्यानंतर जे काय आश्रमशाळेमध्ये जेवण किंबहुना जेवणामध्ये सुधारणा कशी करता, सेंट्रल किचनमध्ये ते बंद करूनच शाळेवरती शिजवता येईल का, पाठपुराव्याला सुरुवात कधी होणार? पण आता लगेच ऑलरेडी सुरुवात झालेली, आजच आमचे अर्ज गेलेले आहेत. तर आम्ही आतापासूनच त्याच्यासाठी आता तत्पर आहोत आणि येत्या सगळ्या ह्या पुढच्या दिवसांमध्ये गेल्या 1 महिनाभर आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे. आणि जर समजा उद्या याला नाहीच दाद दिली तर आम्ही उपोषण म्हणा किंवा आंदोलन म्हणा 1 महिन्यानंतर आम्ही राज्याचे जे काही आयुक्त आहेत किंवा सेक्रेटरी आहेत त्या लेवलला विचार करून आम्ही त्या ठिकाणी देखील आंदोलन करणार आहोत. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी उपोषण सोडताना जबाबदारी घेतलेली आहे, मग त्यांच्याकडनं वेगळा पाठपुरावा, आपल्याकडनं वेगळा पाठपुरावा? नाही, कालच ते खरं तर राज्याचे सेक्रेटरी यांना भेटले, मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री साहेब खरं तर भेटले नाही त्यांना, परंतु ते देखील कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील तो विषय उपस्थित करणार आहेत. त्यांचा देखील पाठपुरावा आहे, त्यांच्याबरोबरच जाऊन आम्ही पाठपुरावा करणार आहे. अजून काही आदिवासी आमदार आमचे आहेत, त्यांचे फोन मला आलेले आहेत, ते देखील आमच्याबरोबर येऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे. पण राज्यातल्या मुलांच्या जेवणाचा दर्जा सुधारवण्याच्या दृष्टीने आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे या उपोषणाच्या काळामध्ये आरोप झालेत, नक्की त्या आरोपाबद्दल काय सांगाल आपण? हां, त्याच्यामध्ये विशेष करून माझ्यावरती जो नेहमी खरं तर आरोप केला जातो, माझी एक आदिवासी विकास समिती नावाची संस्था आहे. मी मास्टर ऑफ सोशल वर्कचा कोर्स केल्यानंतर 2005ला तिचं रजिस्ट्रेशन केलं. नंतर आम्ही 2010-11 पर्यंत तिचं व्यवस्थित ऑडिट रिपोर्ट असतील, तिचं अहवाल असेल, सगळं सादर केला. नंतर आदिवासी विकास विभागाची 12-13ला एक पत्रामध्ये पेपरमध्ये एक जाहिरात आली होती की आदिवासी समाजापर्यंत वेगवेगळ्या योजना नेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची निवड करणे. त्याच्यामध्ये माझ्या आदिवासी विकास समितीने भाग घेऊन त्या ठिकाणी हळद लागवडचा प्रोग्राम खरं तर आम्ही केला होता. त्यामध्ये 53 लाभार्थी होते. ते लाभार्थी जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळमधले लाभार्थी होते. त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची शेतीची मशागत करून घेणे, नंतर त्यांना हळदीचं बी देणे,
त्याच्यानंतर त्यांना खतं औषधं देणे, त्याला ड्रीप करणे आणि ड्रीप केल्यानंतर ते विक्रीला त्यांना मदत करणे. ही योजना राबवत असताना ह्या योजनेचा कालावधी 2012-13-14 तो गेला. जेव्हा राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले होते आणि ते बालेवाडीला आले होते, तेव्हा त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये 5% आबंध निधी आमच्या आदिवासी पेसा ग्रामपंचायतीला वितरित करण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये हा विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत असलेला हळद लागवडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी दाखवला देखील होता आणि यशस्वी राबवलं म्हणून त्यावेळेच्या प्रकल्प अधिकारी जे आहेत त्यांनी मला एक प्रमाणपत्र दिलं होतं. मी ज्या ज्या योजना केल्या त्याचं मला प्रमाणपत्र दिलं होतं. हळद लागवडीचा प्रोग्राम राबवून आता मला वाटते 12-13 वर्ष झाले. या 12-13 वर्षामध्ये एका सिंगल लाभार्थ्यांनी म्हणलं नाही का मला योजना मिळाली नाही किंवा माझा एकही तक्रार अर्ज त्या गोडेगाव प्रकल्पामध्ये नाही. परंतु ह्या देसाईंचं जेव्हा मी हा काळा बाजार किंबहुना त्यांचा चेहरा समाजासमोर उघडं पाडतो. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर कालच कातकरी समाजाच्या लोकांना त्यांनी नेलं होतं आणि लय विकास केला. म्हणजे माझे काही पत्रकार बांधव जेव्हा प्रत्यक्ष कातकरी वस्तीवरती गेले तर त्या लोकांनी सांगितलं कागदाचा पीठ झाला, पण आम्हाला त्यांनी एकही योजना दिली नाही. ते थोटंड आहे. असंच लोकांना पुढं करायचं, त्यांना आमिष दाखवायची, बोलायला लावायचं. त्याच्यामधलाच हा एक प्रकार होता की उपोषणाच्या दरम्यान त्याच्यावरती कारवाई होईल किंवा त्यांचा चेहरा उघडा पडेल. त्यांचा चेहरा तर कोटरडा उघडा पडलाच आहे, पण ते माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करत होते. माझं असं म्हणणं आहे की ज्यांना कोणाला माझ्यावरती आरोप करतात त्यांनी पुराव्यानिशी करावे. अन्यथा मी आता शेवटचा आरोप आहे, मी हे शेवटचं ऐकून घेतलं. मी खूप वेळा काही राजकीय नेत्यांकडून बाकीच्यांकडून सगळं ऐकले आणि मोगरा लागवडची स्कीम तर मी माझ्या संस्थेवर केलीच नाही, त्यामुळे तिच्याबद्दल मला बोलायचा काही अधिकार नाही. पण याच्या पुढे जर पुराव्या अभावी माझ्यावरती कोणी आरोप केले तर मी खरोखर न्यायालयाचा दरवाजा ठोकवेल आणि जे कोणी मला माझ्यावरती आरोप करतील त्याच्यावरती मी 100% त्याच्यावरती कारवाई करीन. एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपलं उपोषण ज्या दिवशी सुटलं त्या दिवशी जिल्हा परिषदेची सोडत झाली आणि आपण ज्या विभागातनं निवडणुकीला इच्छुक होतात तिथे महिलांसाठी आरक्षण पडलं. अशी समाज माध्यमांमध्ये आणि काही ठिकाणी चर्चा आहे की अशा प्रकारची घटना घडली आणि राजकीय हेतूपुरती तुम्ही उपोषण केलं होतं आणि आता तुम्हाला ती संधी मिळणार नाही म्हणून तुम्ही उपोषण त्या दिवशी सोडलं. काय सांगाल? मी गेल्या 2005 पासून समाजामध्ये काम करतोय. कुठलंही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नाही. अगदी तुम्हाला सांगतो, मी गेल्या 2005 पासून तर आत्तापर्यंत 20 वर्ष व्हायला आले. समाजात वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. मग सोमतवाडी शाळेत सामुदायिक व्यवसाय आदिवासी लोकांची केली 400 ते 500. ते तर दुसरे कोणी सुरू केलं असं कळतं पहिलं? नाही, मीच सुरू केलं. तुम्ही कागदावर या, जा माहिती घ्या. सोमतवाडी शाळेच्या लोकांना विचारा. 500-550 जोडपी येतात, त्यांची नावं देतो, त्यांना विचारा. ते मीच सुरू केलं होतं त्यावेळेस. पहिल्यांदा ठाकर, महादेव कोळी आणि कातकरी अशा सर्व जमातीच्या लोकांना एकत्र आणून त्या ठिकाणी ही जोडप्यांची मी विवाह सोहळे केले. तेव्हा प्रकल्प कार्यालय त्या लोकांना मणी, मंगळसूत्र, कपाट, संसारोपयोगी भांडी द्यायचं. ही अतिशय यशस्वी योजना त्या ठिकाणी राबवून खरं तर कामाला सुरू झाली. वेगवेगळ्या ग्रामपंचायतीतल्या हद्दीतल्या लोकांना मी प्रशिक्षणं दिली, तरुणींना प्रशिक्षणं दिली, शिलाई मशीनचे कार्यक्रम केले, अनेक बचत गटाची कामं मी त्या माध्यमातून केली, तरुण मंडळाला मदत केली. अनेक कामं मी आजपर्यंत करीत चालू आहे. आणि उपोषण सोडायचं कारण म्हणजे राज्याचे आदिवासी आयुक्त जे आहेत त्यांनी एक पत्र दिलं आणि जी काही समिती आली तिने देखील अहवाल दिला आणि या प्रकल्प अधिकाऱ्याचा चेहरा खोटा पाडला. त्याच्यामुळं पुढची लढाई लढण्यासाठी उपोषण स्थगित केलेली. आणि जरी महिला आरक्षण जरी आलं, समजा महिला आरक्षण आलं, याच्या आधीसुद्धा ओबीसी आरक्षण आलं होतं, महिला सर्वसाधारण, तरी माझं काम काही थांबलेलं नाही. सुखदुःखात जाणे, अपघाताला मदत करणे, दशक्रियेत जाणे, लग्नात जाणे. आता मी एका गावचा सरपंच देखील आहे. वर्सुबाई देवस्थानच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रामधून लोक आहेत त्यांची सोयीसुद्धा करण्याचे प्रयत्न करतोय. म्हणजे माझे प्रयत्न काही थांबलेले नाही. उद्या जरी महिला आली, मी इलेक्शनमध्ये जरी उभा नाही राहिलो तरी भविष्यामध्ये, आणि विशेष म्हणजे मी शिवसेना पक्षाचा उपतालुका प्रमुख देखील आहे. माझी जबाबदारी आहे की आमचे जे काही नेते आहेत, आमदार साहेब जे आहेत, ते उद्या जे काही कोणी माणूस त्या ठिकाणी देतील त्याला मी निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं आरक्षण आलं म्हणून उपोषण सोडलं असं काही नाही. तालुक्याचे आमदार होते, आयुक्त आले होते, त्या सगळ्यांनी मिळून विनंती केली आणि मला देखील ते संयुक्तिक वाटल्यामुळे मंगळवारी पहाटे 1 वाजता उपोषण सोडलेले. जर उपोषण सोडायचं असतं तर मग मी आरक्षण 12-1लाच झालं होतं तेव्हा सोडून घरी पळून गेलो असतो. असं काय नाही. त्याच्यामुळे आरोप करणारे करत राहतील. येत्या काळामध्ये माझं कामच त्यांना उत्तर देईल. त्याच्यामुळे मी याबाबत काही जेव्हा वेळ येईल तेव्हा बोलत. आश्रमशाळेमध्ये जेवण येतं त्यामध्ये ते खराब असतं ही सत्यता आहे, परंतु जे जेवण येतं त्याच्यावरती वाच ठेवण्यासाठी कुठली समिती किंवा कुणी अधिकारी असेल
किंवा गाव पातळीवरचे काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांची समिती गठीत केली जाणार आहे का? जेव्हा जेवण येतं तेव्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते चेक केलं जातं, परंतु आम्ही सत्यता तपासलेली आहे, जे जेवण चेक केलं जात नाही ते मुलांना लगेच दिलं जातं. यासाठी कुठली समिती असेल किंवा लोकप्रतिनिधी यामध्ये समाविष्ट असतील का? खरं तर ना शालेय व्यवस्थापन समिती आहे, या समितीला मी आता पुढच्या काळामध्ये त्यांना घेऊन त्यांच्या मिटिंग्स घेऊन त्यांना खरं तर अवेअर करणार आहे. याच्याबाबत जनजागृती झाली पाहिजे. आणि माझं म्हणणं जिथं शाळेत तिथल्या गावचा सरपंच असला पाहिजे, काही सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये असले पाहिजेत. त्याच्यामध्ये हेतू एकच आहे की मुलांना सकस उत्कृष्ट दर्जाचं त्यांना त्याच्यामध्ये असं चांगला आहार त्यांना मिळावा. सॉरी एखादा शब्द चुकून गेला असेल तर, पण त्याच्यामध्ये त्यांना चांगला आहार मिळावा म्हणून आपण समिती गठीत करण्याच्या दृष्टीसुद्धा जेव्हा आपण राज्याचे आयुक्त असतील त्यांच्याकडे मी चर्चा करताना जे काही सेंट्रल किचन आहे ते 2 भाग करता येतील का, जुन्नरमध्ये आणता येईल का, किंबहुना शाळेमध्ये किचन होते पहिले आम्ही शाळेत होतो तेव्हा 2 वर्षापूर्वी तिथंच अन्न शिजवून द्यायचे, तर तसं काही परत चालू करता येईल का, या सगळ्या दृष्टीने विचार करून जे चपात्या मशीन मेड आहेत, तर एका बाजूला पिठण एका बाजूला ती भाजलेली अर्धी भाजलेली असते, असे भरपूर तक्रारी आहेत. या सगळ्याबाबत आपण चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी मदत म्हणजे वेगवेगळे आपण प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक आलेली, तुमचा उमेदवार कोण? नाही, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार शरददादा सोनवणे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख जो काय निर्णय घेतील, जो कोणी उमेदवार देतील, मी एक पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून मी पुरेपूर तो निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामध्ये, आणि पूर्ण त्या इलेक्शनमध्ये सहकार्य माझं राहणार आहे. कोण कोण उमेदवार इच्छुक आहे? बघून आता उमेदवार तसं आमचं सुनीताताई बोराडे आहेत, त्याच्यानंतर मला वाटतं देवराम लांडे देखील आहेत, त्यांचं घरातलं कोणतरी आहे. अजून तुम्हाला सांगतो अजून अनुसूचित जमातीमध्ये डॉक्टर डोळेची मिसेस आहे, बाळासाहेब तळपीची मिसेस आहे, नंतर आमचं शुभम बवारी देखील पंचायत समितीला इच्छुक आहे. असे बरेच उमेदवार आहेत, त्यांचं पक्षाकडून मुलाखत होईल. त्याच्यानंतर आमदार शरददादा सोनवणे आणि पक्षाचे प्रमुख जो काही उमेदवार देतील त्याचं काम करणे मला बंधनकारक आहे. तुम्हाला काय वाटतं, सुनीता बोराडेंना उमेदवारी मिळावं का माई लांडेंना मिळावं? तो अधिकार माझा नाहीच आहे, तो अधिकार पक्ष आदरणीय शरददादा सोनवणे आणि तालुका प्रमुख यांचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही भाष्य करणं बरोबर नाही. त्यांना जे योग्य वाटेल त्याच्यामध्ये ते उमेदवारी देतील. उमेदवारी आम्हाला असं कळते का शिवसेनेकडून जवळपास निश्चित झाली माई लांडेंना? नाही, आता मी तेच सांगतोय ना, म्हणजे अजून निश्चित अनिश्चित असं काय माझ्या कानावरती अधिकृत नाही आलेलं, पण जे काय कोणाला उमेदवारी देतील त्याला आपण 100% मदत करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. देवराम लांडेंच्या सुनेचा तुम्ही प्रचार प्रमुख होणार का? नाही, प्रचार प्रमुख म्हणण्यापेक्षा निवडून 10 देवराम लांडेची सून किंबहुना सुनीताताई बोराडे पक्ष देईल ना त्याचा प्रचार प्रमुख मला व्हावाच लागणार आहे आणि मी त्यांना निवडून आणणार आहे. मग समजा आता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे का जवळपास निश्चित झालेले आहे माई लांडेंना शिवसेनेकडून उमेदवारी. आता काय संदीपभाऊ, जर तर जवळजवळ निश्चित झालेलं आहे, जो देईल ना उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करणार आहे. तुमची देवराम लांडेंची दुश्मनी संपली असं समजायचं का? मग दुश्मनी आम्ही पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचं काम करणार. पक्षाचा उमेदवार विशेष म्हणजे आमचं काही राजकीय मतभेद आहेत. न देवराम लांडेच्या बांधाला माझा बांध आहे, वैचारिक मतभेद आहेत. तिथून पुढे देवराम लांडे चुकीचं झालं तर चुकीच्या गोष्टीला मी बोलणारच आहे. हे दुश्मनी वगैरे म्हणजे काय आमची काय अशी शोले पिक्चर सारखी दुश्मनी नाही. उद्या वैचारिक तो जर नीट थांबला, नीट वागला, चांगला राहिला तर त्याला काय आम्हाला ते काय दुश्मन वगैरे आमचं काय नाही. वैचारिक मतभेद आहेत आमचे. उद्या चुकीचं गटाच्या दृष्टीने कोण वागल, लोकांची दिशाभूल करेल त्याच्या विरोधात बोलणारच जातात. नाही, पण आता प्रचार करायची वेळ आल्यावर काय नाही, बघू ना. आता जोपर्यंत उमेदवार समोर येत नाही तोपर्यंत आता जर तरवर बोलण्यात काय आलं नाही. जर आमदार शरददादांनी जर उमेदवार दिले तर मग त्यावेळेस ठरवूयात बसून, त्याचा निर्णय होईल. आमचे सर्व पक्षाचे जे काही माणसं आहेत, जे काही सगळे पदाधिकारी आहेत ते ठरवतील. ठरवल्यानंतर 100% ते उमेदवार दिल्यानंतर मला बोलायला काही राहतच नाही, मला ते करावं लागेल.